सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। चांगला पाणी बारकी पाणी थोडं भरून द्यायचं ना पाईपला बॅरल मधनं भरा ना। आता कोण धरायचं बाजार भरायचं आता सगळं 15 ग्राम सेव करत आहे त्यांच्या ड्रायव्हर मला पेराचं झालं का त्यातनं बुडवून घ्याय स्वच्छ आता असलं इथं धरू का भरू ते भरल्यावर सोडून द्यायचं बंद। जरा दुर्दे गावात काय सांगताल आता पाण्याचा टँकर पहिल्यांदाच गावात मध्ये सुरू झाला या वेळेचा। मग आता पाणीच नाही तर कुठवर घ्यायचं पाणी विकत। हा 2 दिवसाला गरीब परिस्थितीनं पाणीच्या 200चं 400चं पाणी आम्हाला परवडतंय का? पाणी विकत घेता होतं मग पाणी विकतच आहे की कोण आम्हाला फुकट देणार आहे का पाणी? जेवढं करेल तेवढं पाण्यालाच घालवायचं का? खायचं काय आम्ही? हा बरं आता इथून पुढे किती दिवस टँकर? आता पाऊस पडसो टँकर चालू राहणार आहे। हा पाऊस पडल्यानंतरच बंद होणार आहे टँकर। तोपर्यंत काय प्यायचं आम्ही पाणी कुठनं आता प्यायचं? माणसांना पाणी प्यायला नाही, जनावरांची काय परिस्थिती? आता जनावराला पण टँकर 2-4 दिवसात आला तर जनावराला पाणी पुरणार नाही तर एकातच घेणार की जनावराला? जनावर सोडून द्यावं लागते ती का? या धोदेव गावामध्ये पाणी यायला पाहिजे होतं। मग आता आलं नाही त्याला काय करायचं? हा पाणी मस्त म्हणले येतेली 2 महिन्याने येतलं 15 दिवसांनी। आता पाणीच नाही तर काय करायचं माणसांना? हा तर बघू शकता या धुळदेव गावामध्ये सध्या पाण्याचा टँकर चालू झालेला आहे आणि लोक आता भांडी बाहेर काढत आहेत। पाऊस पडेपर्यंत आता हा टँकरशी संघर्ष करावा लागणार आहे। आतापर्यंत पिढ्यानपिढ्या या लोकांनी संघर्ष केला पाण्यासाठी आणि इथून पुढे सुद्धा पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। ही खूप शोकांतिक आहे। धन्यवाद।